नागपूरच्या धामणा येथील कंपनीत झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले। यावेळी त्यांनी स्थितीचा आढावा घेतला। तर पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना या घटनेची माहिती दिली। जवळपास 1 वाजेच्या दरम्यान दुपारी एक घटना घडली। चामुंडा एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी आहे आणि याच्यात जे वात बनवतात तर त्याच्यात ते स्टॉक होता त्यांच्या जे मागील 24 तासामध्ये जे बनवतात, मग ते त्यांचे जे स्टॉक आहे तिथे मग शिफ्ट करतात। मग त्याच्यात स्पार्क झाला किंवा आग लागली हे आतापर्यंत कळलेलं नाही आहे आणि त्याच्यात जवळपास 4 ते 5 लोक मृत्युमुखी पडलेले आहे असं एक प्रथमदर्शी इथून माहिती मिळते। आता आम्ही हॉस्पिटलला जाऊ तिथे आणि 4 लोक जवळपास इंजर्ड झालेले आहेत। सर, हा स्टॉक नियमित ठेवला जात असेल तर काय नेमकी चूक झाली जेणेकरून स्पार्क घडला, काही शॉर्ट सर्किट वगैरे झालं? 1986 पासून आहे, 86 पासून ही फॅक्टरी आहे आणि यांच्या म्हणणं पहिल्यांदा अशी घटना घडलेली आहे। तर यांचे जे प्रोटोकॉल आहे ते प्रोटोकॉलप्रमाणे ते ठेवता असं यांचं म्हणणं आहे आणि बाकी जर काही त्रुटी झाली असेल तर आता तो इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे, ते पुढे आपल्याला कळेल।